गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम किंवा डिफरंट टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमचे 3 टाइप्स आहेत. कोणकोणते आहेत? ग्रॅव्हिटी सिस्टीम आहे, पंपिंग सिस्टीम आणि कॉम्बिनेशन ऑफ ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टीम. आता त्याचे ॲक्च्युअल लेआउट ऑफ डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम ऑफ वॉटर कसं असतं ॲक्च्युअल लेआउट ते आपण आज या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट त्याचे 4 टाइप्स आहेत. डेड एंड सिस्टीम आहे, ग्रीड आयर्न सिस्टीम आहे, सर्क्युलर सिस्टीम आहे आणि लास्ट जे आहे ती रेडियल सिस्टीम आहे. डेड एंड सिस्टीममध्ये बघा फर्स्ट जी आहे ती आहे डेड एंड सिस्टीम. त्याच्या डायग्राममध्ये बघा मेन आहे, त्याच्यानंतर ब्रांच आहे. मेन लाईन जी आहे ती रोडच्या सेंटरमधून जाते आणि त्याला काय कनेक्ट केलेलं आहे? ब्रांच लाईन किंवा सबमेन आणि ब्रांच. SM म्हणजे सबमेन लाईन केलेलं आहेत आणि त्यालाच ब्रांच लाईन कनेक्ट केलेलं आहेत आणि त्या कंझ्युमरपर्यंत ते वॉटर काय केलेलं आहे? डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. डेड एंड सिस्टीमलाच काय म्हणलं जातं? ट्री डायग्राम असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, इन धिस सिस्टीम मेन पाईप इज लेड अलॉंग द मेन रोड अँड सबमेन अँड ब्रांच आर लेड अलॉंग द अदर रोड. मेन रोड जो असतो तर त्याच्या खाली काय केलं जातं? मेन लाईन पास केली जाते आणि त्याला सबमेन आणि ब्रांच लाईन कनेक्ट केले जातात. त्या दुसऱ्या रोड जे कनेक्ट झालेले असते तुमच्या सोसायटीला ते रोड त्याच्या खालून सबमेन आणि ब्रांच काय केले जातात? टाकले जातात पाईप्स. नेक्स्ट बघा, स्ट्रीट कनेक्टिंग द मेन रोड. धिस सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज ट्री सिस्टीम. ह्यालाच काय म्हणलं जातं? ट्री सिस्टीम असं म्हणलं जातं. द एंड ऑफ सबमेन अँड एंड ऑफ ब्रांच लाईन स्टॉप्ड बाय स्कोर वॉल्व विच इज नोन ॲज डेड एंड सिस्टीम. ह्याच्या जे मेन ऑफ सबमेनच्या एंडला आणि एंड ऑफ ब्रांच, सबमेन आणि ब्रांचच्या एंडला काय केलं जातं? डेड एंडला काय केलं जातं? स्कोर वॉल लावला जातो. स्कोर वॉलचं फंक्शन काय असतं? टू स्टॉप द वॉटर स्टॉप केलं जातं. म्हणूनच ह्याला काय म्हणलं जातं? डेड एंड सिस्टीम. त्याच्या डेड एंडला काय लावला जातो? स्कोर वॉल म्हणजे स्टॉप वॉल लावला जातो, म्हणून त्याला डेड एंड सिस्टीम असं म्हणलं जातं. सुटेबिलिटी बघा कुठे सुटेबल आहे? डेड एंड सिस्टीम इज युज्ड इन टाउन्स ऑफ सिटी विच आर नॉट वेल प्लॅन. टाउन्स ऑर सिटी नॉट वेल प्लॅन जी सिटी असते तिथं डेड एंड सिस्टीम ही काय ॲप्लिकेबल आहे. ॲडव्हान्टेजेस बघा, चीप इन इनिशियल कॉस्ट, लेस नंबर ऑफ वॉल्स आर रिक्वायर्ड, इझी डिटर्मिनेशन ऑफ पाईप लिकेजेस किंवा पाईप सायजेस. पाईपची साईज आपण इझिली काढू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस बघा, ड्यू टू स्टॅग्नेशन वॉटर गेट पोल्युटेड. स्टॅग्नेशन पॉईंट असल्यामुळे काय डेड एंड पॉईंट आहे त्याच्यामुळे काय होतं? तिथं पोल्युशन ऑफ वॉटर होतं. इन केस ऑफ रिपेरिंग द होल लोकॅलिटी बियॉन्ड दॅट पॉईंट गेट अफेक्टेड. जर एखाद्या वेळेस लिकेजेस वगैरे झाले तर काय होतात? पूर्ण जी सिस्टीम आहे ती काय होते? डिस्टर्ब होते. दिस सिस्टीम कॅनॉट मीट फायर डिमांडसाठी ही सिस्टीम काय आहे? ॲप्लिकेबल नाही. डिसॲडव्हान्टेजेसमध्येच बघा तेच आहेत. त्यानंतर ग्रीड आयर्न सिस्टीमची डायग्राम बघा. मेन लाईन आहे सेंटरला, त्याच्यानंतर त्याला ब्रांच आणि सबमेन काय केलेलं आहेत? कनेक्ट केलेलं आहेत. इंटरकनेक्टेड सिस्टीम आहे ही. ह्यालाच बघा एक्सप्लेनेशनमध्ये, इन धिस सिस्टीम द मेन लाईन, सबमेन अँड ब्रांच लाईन आर इंटरकनेक्टेड. ह्यालाच मेन लाईन, सबमेन आणि ब्रांच लाईन काय केलेल्या आहेत? इंटरकनेक्टेड केलेल्या आहेत. सो दॅट दिस इज कॉल्ड ॲज इंटरलेस्ड सिस्टीम. यालाच काय म्हणलं जातं? इंटरलेस्ड सिस्टीम असं म्हणलं जातं. देअर इज फ्री सर्क्युलेशन ऑफ वॉटर थ्रू द पाईपलाईन्स. ह्याच्या इंटरकनेक्टेड आहेत एकमेकाला, म्हणून काय फ्री सर्क्युलेशन ऑफ वॉटर इझिली होतं. कट ऑफ वॉल आर प्रोव्हाइडेड ॲट इच जंक्शन सो दॅट रिपेअर वर्क मे बी कंडक्टेड ॲट द पर्टिक्युलर आर विदाउट डिस्टर्बिंग होल एरिया. कट ऑफ वॉल काय केलेलं असतं? प्रत्येक जंक्शनला म्हणजे 2 पाईप जिथं कनेक्ट केलेले आहेत त्या कनेक्शनला काय केलेलं असतं? कट ऑफ वॉल लावलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या वेळेस त्या पाईपमध्ये लिकेजेस झाले तर त्यावेळेस तुमची सिस्टीम होल सिस्टीम ही डिस्टर्ब होत नाही, पर्टिक्युलर एरिया फक्त डिस्टर्ब होतो. सुटेबिलिटी, इट इज सुटेबल फॉर वेल प्लॅन्ड सिटीज. कुठे सुटेबल आहे? जिथं वेल प्लॅन्ड सिटी आहे तिथं हे काय आहे? सुटेबल आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, देर इज नो डेड एंड. ह्याच्यामध्ये डेड एंड नाही. नेक्स्ट, व्हेरी स्मॉल एरिया इज अफेक्टेड द टाईम ऑफ रिपेरिंगच्या वेळेस पण तेवढा पर्टिक्युलर एरिया फक्त अफेक्ट होतो, होल सिस्टीम डिस्टर्ब होत नाही. इन केस ऑफ फायर डिमांड
water cannot diverted to other system can be diverted to other system. ज्यावेळेस तुमची सिस्टीम काय होतं फायर डिमांड लागतं त्यावेळेस ते सिस्टीमला काय इंटरकनेक्टेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या दुसऱ्या वेने ते वॉटर त्या फायर डिमांडला प्रोव्हाइड करू शकता. डिसएडव्हान्टेजेस बघा, इट इज कॉस्टली आहे, मोर नंबर ऑफ वॉल्व इज रिक्वायर्ड, लॉंगर लेंथ ऑफ पाईप इज रिक्वायर्ड. नेक्स्ट आहे सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीममध्ये बघा थर्ड सिस्टीम आहे सर्क्युलर सिस्टीम. डायग्राम बघा, मेन लाईन आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन्स आहेत. मेन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन आहे. फर्स्ट, दिस सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज रिंग सिस्टीम. यालाच काय म्हटलं जातं, सर्क्युलरलाच रिंग सिस्टीम म्हटलं जातं. द एरिया इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ ब्लॉक्स. एरियाला काय केलं जातं, डिवाइड केलं जातं नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये. द वॉटर मेन्स आर लेड अलॉंग द ब्लॉक्स फ्रॉम ऑल साइड्स. वॉटर मेन्स काय केलं जातात, त्याच्यावरती लेड केले जातात त्या ब्लॉक्सवरती. द ब्रांच सबमेन आर टेक्स अलॉंग द इनर रोड अँड इंटरकनेक्टेड. इनर रोडवरती ते काय केलं जातात, ब्रांच सबमेन टाकले जातात आणि त्यालाच इंटरकनेक्ट केलं जातं. सुटेबिलिटी, धिस इज सिस्टीम इज युजफुल फॉर वेल प्लांट सिटीज. वेल प्लांट सिटीज असते तिथं ही सिस्टीम ॲप्लिकेबल आहे. ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, वॉटर इज अवेलेबल फॉर फायर डिमांड. फायर डिमांडसाठी वॉटर अवेलेबल आहे. डिझाईन ऑफ पाईप इज सिम्पल अँड इझी. ड्युरिंग रिपेअर वॉटर सप्लाय कॅन बी मेड फ्रॉम अदर सबमेन. रिपेअरिंगच्या वेळेस सबमेनपासून तुम्ही दुसऱ्या सबमेनपासून ते वॉटर काय करू शकता, कंझ्युमरला पाठवू शकता. डिसएडव्हान्टेजेस, दिस इज नॉट सुटेबल फॉर नॉट वेल प्लॅन सिटी. नॉट वेल प्लॅन सिटीला तुम्ही हे प्रोव्हाइड करू शकत नाही. इट इज कॉस्टली सिस्टीम. कॉस्टली सिस्टीम आहे रिंग सिस्टीम किंवा सर्क्युलर सिस्टीम जी आहे ती आहे कॉस्टली सिस्टीम. आणि जी लास्ट सिस्टीम आहे ती आहे रेडियल सिस्टीम. रेडियल सिस्टीममध्ये बघा डिस्ट्रीब्युशन आहे, त्याच्यानंतर सर्क्युलर काढलेलं आहे, त्याला सबमेन कनेक्ट केलं. मेन पाईप आहे बॉटमला, त्याच्यानंतर त्याला सबमेन कनेक्ट केलं आणि सबमेन त्याच्यानंतर रेडियल पॅटर्नमध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचं. त्याच्यामध्ये बघा एक्सप्लेनेशन त्याचं. इन दिस सिस्टीम टाउन और सिटी इज डिवायडेड इंटू व्हेरियस सर्क्युलर और स्क्वेअर झोन. सिटी किंवा टाउन असेल त्याला काय केलं जातं, त्या सिटीला सर्क्युलर किंवा स्क्वेअर झोनमध्ये डिवाइड केलं जातं. डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर आर प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ इच झोन. ज्यावेळेस तुम्ही त्या सिटीला डिवाइड करता सर्क्युलर किंवा स्क्वेअर झोनमध्ये त्यावेळेस त्या झोनच्या सेंटरला काय केलं जातं, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर प्लेस केला जातो. द डिस्ट्रीब्युटर लाईन्स आर प्लेस्ड रेडियली फ्रॉम द रिझर्वायर. इथं सेंटरला रिझर्वायर आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन आणि त्याला काय डिस्ट्रीब्युटर कनेक्टेड केलेला आहे. सुटेबिलिटी बघा, दिस सिस्टीम सुटेबल फॉर लोकॅलिटीज हॅव्हिंग रेडियल पॅटर्न ऑफ रोड. ज्या सिटीमध्ये रेडियल पॅटर्नचे रोड आहेत असे सर्क्युलर टाईप, तिथं ही सिस्टीम काय आहे, यूजफुल आहे. किती सिस्टीम्स बघितल्या आपण, 4 सिस्टीम्स बघितल्या आहेत. रेडियल, सर्क्युलर आहे, त्याच्यानंतर आहे ग्रीड आयर्न आणि फर्स्ट जे आहे ते आहे डेड एंड सिस्टीम. ह्या 4 सिस्टीम ज्या आहेत त्या आहे लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता आपण इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला न्यू पॉईंट स्टार्ट करू.